गुड मॉर्निंग. एक रेस्टॉरंट असतं. तिथे ब्रेकफास्ट खूप छान मिळत असतो. म्हणून एक चांगला बिझनेसमन तिथे ब्रेकफास्ट करायला जातो. खूप गर्दी असते तिथे. त्याला हवं ते मिळतं. त्याला ते खूप आवडतं. मग तो अल्टरनेट डे किंवा एव्हरीडे तिथे जायला लागतो. तिथे तो गेल्यावर बघतो की एक माणूस येऊन खातो आहे, पण पैसे न देता जातोय. आणि त्या गर्दीत पूर्ण त्या मालकाच्या काही ते लक्षात येत नसतं. मग हा एक दिवस तिथे थांबतो आणि त्या मालकाला म्हणतो की मला तुमच्याशी बोलायचं आहे. तो म्हणतो काय झालं, इथले थोडे लोक कमी होऊ द्या, मग आपण बोलू. तर तो थांबतो बिझनेसमन तिथे आणि लोक गेल्यावर तो म्हणतो मला तुमच्याशी काही बोलायचं होतं की इथे एक माणूस मी बघतो आहे, गेले काही दिवस मी रोज येतोय, मला इथला तुमचा ब्रेकफास्ट आवडतो म्हणून. तर एक माणूस येतोय आणि तो खातो आणि चुपचाप इकडे तिकडे बघून चालला जातो पैसे न देता. तर तो रेस्टॉरंटवाला म्हणतो हो मला माहिती आहे. तो म्हणतो मग तुम्ही त्याला काही म्हणत कसं नाही, त्याच्यावर ॲक्शन कशी घेत नाही. तर तो म्हणतो त्याच्यामुळेच तर हे सगळं सुरू आहे. तर तो मालक काही समजत नाही, जो बिझनेसमन असतो तो. तर हा त्याला घेऊन जातो एका ठिकाणी आणि दूर सिग्नल तो सांगतो की मी एकदा याचा पहिल्यांदा जेव्हा माझ्या लक्षात आलं की हा माणूस पैसे न देता जातो, मी याचा पिछा केला की हा कोण आहे. तर हा थोडा पुढे गेला आणि चौकात त्याने देवाला प्रार्थना केली की देवा या हॉटेलमध्ये खूप गर्दी होऊ दे, म्हणजे गर्दीत मी खाईल, कोणाचं लक्ष राहणार नाही आणि पैसा न देता वापस येऊन जाईल. तर त्याच्या प्रार्थनेमुळे आज माझ्याकडे एवढी गर्दी येते. आपल्याला पण आपल्या लाईफमध्ये असं वाटतं ना की आपण खूप मेहनत करतोय की आपण आपल्या मेहनतीवर इथपर्यंत आलो. पण कधी कधी दुसऱ्यांच्या प्रार्थना, दुसऱ्यांचे ब्लेसिंग्स पण आपल्या कामात येत असतात आयुष्यात. खूप लोकांचा सपोर्ट आपल्या ओव्हरऑल अपब्रिंगिंगमध्ये होत असतो, कळत नकळत. पण आपण त्या सगळ्यांसाठी ग्रॅटिट्यूड पे करत नाही. आपल्याला फक्त वाटतं की आपण आपली मेहनत किंवा आपण हे सगळं केलं म्हणूनच इथपर्यंत पोहोचलो आहे. पण आयुष्यात खूप छोटे छोटे फॅक्टर्स, खूप आजूबाजूचे लोक आपल्याला कळत नकळतपणे वर आणण्याकरता मदत करत असतात. तर त्या सगळ्यांसाठी ग्रॅटिट्यूड. थँक्यू सो मच. आय लव्ह यू ऑल. हॅव अ गुड डे.